टॉस कोण जिंकले? टॉस बॉलिंग घेतली ना? दोन मिनिटं, 2 मिनिटं. निलेश आयड नाहीये. तुमच्या टीमचं नाव काय? CBG11 आहे ना? मग त्यात निलेश आयड नाही. 2 मिनिटं. चालेल, सामना सुरू करा. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाने चूक होते. एक बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. पुन्हा दुसरा चेंडू पहिल्या षटक घेऊन आला निलेश. आपल्या दुसरा चेंडू आणि फलंदाज बाद. त्याला नवीन फलंदाज आले हेमंत सर. एक क्रिकेट क्षेत्रातलं एक मोठं नाव. आणि वाईड+1 वाईट चेंडूवरती एक अवांतर धावेच्या स्वरूपात 2 धावा आल्या. पुन्हा एक डिक्लेअर स्वरूपात धाव ॲड होते. धावसंख्या झाली आहे 4. पुन्हा एकदा वाईट चेंडू अवांतर स्वरूपात एक धाव ॲड होते. धावसंख्या झाली 5. 3 चेंडू नंतर चौथा चेंडू मार्गस्थ. सुंदरसा टप्पा पडलेला चेंडू थोडासा आत येतोय. सुंदरशी गोलंदाजी करतायत निलेश. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे 1 बाद 5. पुन्हा पंचांचा वाईटचा इशारा. अजून एक अवांतर धाव. पाच चेंडू 6 धावा. सूर्य कसा ड्राईव्ह केला होता समोरच्या दिशेने चेंडू आडवून फेकेल तोपर्यंत एक धाव. पहिलं षटक समाप्त होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. चांगला सामना पाहायला मिळतो आपल्याला इकडे. 12:30 वाजले रात्रीचे. पहिला चेंडू हो 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 काय गिरकी घेतली चेंडूने. डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चापट शॉट चौकार. खूप 2-3 सामन्यानंतर एक चौकार आला. काय फटका पाहायला मिळाला हेमंत सर.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलंय. रोहन होता तिथे, अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव. संघाची धावसंख्या 12. पुन्हा एकदा टॅप केलं होतं चेंडूला, जोरात फेकला होता पण इथे एक धाव सहजरित्या पूर्ण होते. हो, लेग टर्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलं. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं हो आणि एकच धाव दिली. त्याने 2 षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. 14 ऑन दी बोर्ड. पुढचं षटक घेऊन होत तो म्हणजे रोहन गोलंदाजी मार्कवर. नीलू पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यॉर्कर लेंगचा चेंडू होता. समोरच्या दिशेने ट्राय केलं. दुसरा चौकार येतोय हेमंत सरांच्या बॅट मधून. काय फलंदाजी पाहायला मिळते त्यांची. 2 चौकार खूपच वेळाने आले होते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते हेमंत सरांची. पुन्हा एकदा चेंडू फिरला होता आतमध्ये आणि डॉट चेंडू येतो इथे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. हो, आता मात्र दांडी वाकडी गेली नीलू याने. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू. 19 ऑन दी बोर्ड. महेंद्र बाय. तर क्रिकेटमध्ये यांचं खूप नाव आहे. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतात. बाहुबली म्हणलं जातं त्यांना. व्हिडिओ काढू. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला आणि 2 धावा डिक्लेअर होता तिथे. चेंडू अडवू शकत होते पण 2 धावांमध्ये रूपांतर झालंय. वो समोरच्या दिशेने खेळलंय आणि षटकार येतो इथे म्हणजे फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला. हो, पुन्हा एकदा बोल्ड झालाय. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहन. स्ट्राईक एंडला मायकल. पहिला चेंडू. वाईट चेंडू आणि सुरेख किपिंग केली इथे आणि संघासाठी एक धाव वाचवली.
पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन चाललंय. एक एक धाव. चांगली धावसंख्या उभारली. ओ पिचच्या बाहेर होतो वाटतं चेंडू आणि वाईट चेंडू येतो इथे. डॉट चेंडू. तर इकडे गोलंदाजाचा हात स्टंपावरून येत असल्यामुळे त्याला राऊंड द विकेट गोलंदाजी करायची मागणी केली आहे कमिटीने. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 2 चेंडू 24 धावा. 24 ऑन दी बोर्ड. आणि इकडे डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहन याच्या माध्यमातून. पुढे येऊन सरसावले होते पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव येते इथे. शेवटचा चेंडू. आणि इथे डॉट आलेला आहे चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फक्त 5च धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये रोहन याने. शेवटचं षटक राहुल गोलंदाजी मार्कवर. आणि 2 धावा डिक्लेअर स्वरूपात येतात तिथे. वैजनाथच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळलंय आणि इथे एकच धाव. आणि फलंदाज बाद होतो इथे दुसऱ्या धावेसाठी. गोल्फलिंग जेसी वर्सेस प्रेसिजन स्टार्स. गोल्फलिंग जेसी. नेक्स्ट मॅच गोल्फलिंग जेसी वर्सेस प्रेसिजन स्टार. हरेश रामरखिया आणि हसमुख. वाईट चेंडू. 3 चेंडू झाले. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं चेंडूला आणि इथे एकच धाव मिळेल मायकल यांना. आता नितीन आले स्ट्राईकला. फुलटा चेंडू होता मिसफिल्ड आणि 2 धावांमध्ये रूपांतर होतं मिसफिल्डचं. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला. फुल टॉस होता आणि नॉन स्ट्रायकरच्या पायाला लागून इथे चेंडू थांबला आणि एकच धाव मिळते. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतो आणि 35 धावा धाव फलकार होत आहेत. 36 धावांचं माफक लक्ष असेल ते म्हणजे JMD9 या संघ CBG11 संघाला.
रोहित गोलंदाजी मार्कवर. सामन्याला सुरुवात होते. 36 धावांचं लक्ष, 30 चेंडू आणि 36 धावांची गरज सीबीजी 11 संघाला. पहिल्या सत्रात हेमंत सरांनी दोन चौकार लगावले होते गोळी सारखे, त्यामुळे 36 धावा 35 धावा फलकर झाले आणि 36 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे सीबीजी 11 संघाला. चांगलं बॅटल पाहायला मिळेल इथे, कारण गोलंदाजीसाठी आहे मायकल, रोहित, रवी अय्यर, महेंदर बाय. महेंदर बायला घरी जायचं, पटपट घ्या. पहिल्याच चेंडूवर अवांतर +1, वाईट +1. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आणि इथे फलंदाज होतोय, बॅटची लीडिंग एज घेतली आणि फलंदाजाला बाद करण्यात यश होते, ते म्हणजे रोहित याला. कॉट बिहाइंड. हो, इथे टर्फचा शॉट मारला होता आणि षटकार भेटेल टर्फ मध्ये. फलंदाज बाद. अजून एक विकेट भेटते रोहित याला. नीलूने बॅट हातात पकडली होती. दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद. हायट्रिकची संधी रोहित त्याच्यासाठी. आणि इथे हायट्रिक संपादन केली आहे. मला वाटतं टुर्नामेंट मधील पहिले हायट्रिक असेल. काय झेल पकडला महेंदर बायने. रात्रीचे 1 वाजलेत पण तरी पण चांगला झेल पकडला कसरत करून. आता मात्र नीलज शिंगोटे आलाय मैदानामध्ये, चिक्की प्लेयर. मी आधीच म्हणलं होतं चिक्की प्लेयर आहे तो, एक एक धाव चोरून चोरून काढेल. चार चेंडू, 26 चेंडू आणि 32 धावांची गरज.
रिवर्सचा पवित्रा घेतला होता आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. हळूहळू धाव संख्येला आकार देत आहेत निलेश शिंगोटे. आणि अजून एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. पहिला चेंडू, डॉट चेंडू, तेजिंदर गोलंदाजी मार्कवर आणि हा नो चेंडू होता. हो, जेल ड्रॉप झालाय. ताकदवर फटका होता हा. आता मात्र निलेशची विकेट धोक्यामध्ये आली आहे आणि निलेश बॅक टू द पवेलियन रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे. आणि इथे फलंदाज बाद डिक्लेअर केलाय दोन्ही पंचांनी डिसिजन घेऊन. रोहन मैदानाच्या आतमध्ये. निलेशची विकेट गेली म्हणजे सामना थोडा आता मुश्किल झालाय, तो म्हणजे CBG 11 संघासाठी. ड्राईव्ह केलंय हिमांशूच्या हातात चेंडू, डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा फुलटॉस होता, ड्राईव्ह केलंय सूर्यक्षेत्र बाहेर येतं वैजनाथ यांच्या माध्यमातून. 4 बॉल 4 चेंडू आणि 8 धावा. वाईट चेंडू. आणि आता या पुढच्या सामन्याचा टॉस होतोय तो म्हणजे प्रिसियस स्टार युरोपा वर्सेस गोल्फलिंग JC.
प्रिसियन स्टार या संघाने सामना टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि 10 धावा धावफलकावर झाल्यात. गोल आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मायकल याच्या माध्यमातून आणि डॉट चेंडू त्या पहिला चेंडू. आणि ते सोपा रनावर सोडला हिमांशू याने आणि नो चेंडू होता. 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि अजून एक वाईट चेंडू अवांतर धाव संकेत बर. आणि समोरच्या केलं होतं मायकल यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार येतोय. लेट पण थेट. 16 चेंडू आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू 16 धावा धावफलकावर 4 फलंदाज बाद झाले CBG 11 संघाचे. दोन चेंडू 16-20 ची गरज. आणि आता बॉलरवर प्रेशर आलाय. वाईट चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावल्याने ड्राईव्ह केलं चेंडूला 2 धावांसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते शंकर याच्या बॅट मधून. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र मोठी मछली जाल में शंकर बॅक टू द पवेलियन. ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या त्याच फलंदाजाला बाद केलंय. सागर 4 चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला वळवलं होतं आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 5 चेंडू शेवटचा चेंडू मायकलच्या ओव्हरचा. 9 धावा आल्या होत्या 3 चेंडूत पण 2 चेंडूवर 2 मोठे फलंदाज बाद केला हायट्रिकच्या उंबरठ्यावर मायकल. इथे पण चेंडूने गिरकी घेतली होती पण हेमंत सरांनाही चेंडू कळाला नाही आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. जे फलंदाज चांगली बॅटिंग करत होते ते तर बाद झाले. आता मधल्या फळीवर 12 चेंडू 16. रोहित ज्याने हायट्रिक संपादन केली होती पहिल्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी मार्कवर परत आणलंय. एक धाव 11-15 ची गरज. सुरेख चेंडू डॉट चेंडूचे सांगतं. डॉट चेंडू पुढे ससा होता हिमांशू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात त्यांनी. 9-14 इक्वेशन.
समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं आणि मायकल यांचं सुरक्षित रक्षण. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे CBG 11 संघाला तर हा सामना इथून जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलं नितीन यांनी. चेंडू अडवला इथे. एक धावेने सामना लांब होतोय. 7 चेंडू 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. आणि इथे गगनचुंबी षटकार म्हणजेच फलंदाज बाद. LPL मध्ये तुम्हाला नक्कीच संधी भेटली असती. आता 6 मध्ये 6 ची गरज कारण षटकार आला इथे. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना अजूनही खूप लांब आहे. CBG 11 संघाला काहीतरी चमत्कार करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर, कारण त्याने पहिला सामना 1 धावेने गमावला होता अन्नू कॅफे संघासमोर. उलटा चेंडू होता पण वाईड होता. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मागच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात धाव. आणि ते रविबाई यांच्या हातातून कॅच ड्रॉप झाली आणि आता राहुल आलाय स्ट्राईक एंडला. आता याने पण षटकार ठोकलाय आणि इथे सामना जणू काय संपलाय. म्हणजे संघ ऑल आउट झालाय तो म्हणजे CBG 11 आणि हा सामना जिंकलाय. षटकार मारला होता मागचा षटकार आणि हा षटकार म्हणजे सामना विजयी. पुढचा सामना आहे तो म्हणजे गोल्फ लिंक्स वर्सेस